हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार से सम्मानित हुआ उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना आदिवासी कच्छ ठाणे जिला ग्रामीण कार्याध्यक्ष महादेव अम्बोघटाल साहेब द्वारा भिवंडी तालुका के ज्येष्ठ जरूरतमंद नागरिकों को किया गया राशन सामग्री किट का वितरण। बता दें, शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव बाला साहेब ठाकरे जी के आशीर्वाद से और माजी आमदार व भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेदादा महात्रे व जिला प्रमुख विश्वासजीत थले इनके मार्गदर्शन में दिनांक 24 जनवरी 2024 बुधवार को बिना जकात नाका स्थित महादेव अम्बोघटाल साहेब के जनसंपर्क कार्यालय के पास श्रमिक मोर्चा आदिवासी विकास मंडल व जन कल्याण आदिवासी सामाजिक संस्था के सहयोग से आदिवासी कच्छ ठाणे जिला ग्रामीण कार्य अध्यक्ष महादेव अम्बोघटाल साहेब द्वारा जरूरतमंद ज्येष्ठ नागरिकों को राशन सामग्री किट का वितरण किया गया। इस अवसर पर तालुका संगठिका फचीताई पाटिल, जिला सचिव जय भगत, तालुका सचिव भावना ढमड़े, उप तालुका प्रमुख परवीन खान, उप तालुका संगठिका सुनीता पाटिल, श्रमिक मोर्चा अध्यक्ष मंदार घाणेकर, तालुका सचिव दिनेश म्हात्रे, श्रमिक मोर्चा संपर्क प्रमुख अशोक भेकरे आदि मान्यवर उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का आयोजकों द्वारा स्वागत सत्कार किया गया। आए हुए सभी ज्येष्ठ नागरिकों को उपस्थित मान्यवरों के हाथों राशन सामग्री किट का वितरण किया गया। बता दें, इन 2 महीनों में 5वीं बार इस तरह के कार्यक्रम का महादेव अम्बोघटाल साहेब द्वारा आयोजित किया गया, जिसका अभी तक कई जरूरतमंदों ने लाभ लिया। आणि ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये योजना पोहोचल्या पाहिजेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ झाला पाहिजे म्हणून त्यांनी ही जागा आपल्याला निवडली आणि याच्या पुढे देखील गावोगावी जाऊन वाटण्याचा संकल्पना जे आपल्या आहे आणि या कार्यक्रमासाठी खास करून आमच्या जिल्ह्याचे शिवसेना ठाणे जिल्हा सचिव आमचे भगत साहेब हे देखील पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ते रात्र दिन म्हणजे दिवस कार्यरत असतात। मी त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करेन, धन्यवाद देईन त्यांना। कारण कुठल्याही प्रकारचा शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारचा जाती मतभेद असा आहे नाही, कारण गोरगरिबांची असेल शिवसेना आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं कार्य आमच्या फशीताई या तालुक्याच्या संघटक म्हणजे तालुका प्रमुख आहेत। खाली आज फशीताई तिचे फशीताईंकडे काय नाही, आज ते अनेक प्रकारच्या मोठ्या त्यांचे संपत्ती आणि चांगल्या प्रकारची एक घरची परिस्थिती असताना आपल्या आदिवासी भागामध्ये जाऊन खुर्चीवर काय खाली बसून आणि महिलांना मार्गदर्शन करतात, महिलांना योजना मिळवून देण्याचं काम करतात आणि ही टीम सगळी तीच आहे। फशीताईने जे घडवलेलं आहे, मग भावनाताई असतील, उपतालुका संघटिका आणि परवीन खान मॅडम आहे, सुनीता पाटील मॅडम आहे किंवा ह्या सगळ्या महिला ज्या आहेत आपल्याला गोरगरिबांचं काम करण्यासाठी कार्यरत असतात। त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जे आहेत त्यांचे नंबर घ्या आणि कधीही काय काम पडला तुम्हाला त्या मदत करतील, म्हणजे त्यांना रात्र दिवस ते आपल्या गरीब माणसांना गरीब जो लाभार्थी आहे त्यांचे विकास कामाबाबत ते सतत कार्यरत असतात आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। आपण सगळे या ठिकाणी आले आणि तुम्हाला मी पुन्हा सांगतो का इथे 1 रुपया कोणाकडून घेतला जात नाही। मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की 1 रुपया घेतला जात नाही आणि या नावाखाली कोणी जर बोलेल की पैसे आता आमच्या 20 आता ते ताईंचा सत्कार केला 25 वर्षापासून जोडलेले आहेत, 5 म्हणजे ग्रामपंचायत मध्ये काम करतात, कधी कोणाकडून 1 रुपया घेतला जात नाही। आमची शोभा आहे जाधव, कोणाकडून 1 रुपया घेत नाही। आमचे जाधव साहेब किंवा आमचे सगळी एक 100 लोकांची टीम आहे, प्रत्येक गावामध्ये माणसं आहेत। तुम्हाला जे आता तुम्ही आलात म्हणजे कोणीतरी आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून आले की नाही, बरोबर आहे की नाही? मग अशा प्रकारच्या आज तुम्हाला भेटला उद्या दुसऱ्या गावाला भेटलं पाहिजे। अनेक कार्यक्रम होतात, अनेक योजना मिळतात। तर या सगळे जे आहे आदिवासी किंवा सर्व या बाबतीमध्ये आदिवासीच पाहिजे असं नाही, बिगर आदिवासी इथे किती आहेत बोट हात वर करा, म्हणजे जे आदिवासी नाही त्यांनी हात करा लाभार्थी। म्हणजे तो एक आनंद आहे का तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात म्हणून तुम्हाला हा लाभ मिळतोय आणि खरोखरच तुम्हाला लाभ मिळाला पाहिजे। आज तुम्ही घेतला उद्या दुसऱ्याला सांगा की इथे असं हे योजना भेटतात, जरूर 100% याला काही जातीची मर्यादा नाही। पण काही योजना असतात तर तिथे जातीचे आदिवासीचं हे जे सगळं जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, उत्पन्नाचा दाखला असं असतं, पण याच्यासाठी नाही।
म्हणून या सगळ्या ज्या योजना घ्यायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी संपर्क ठेवा, पशिताईंशी आमचा संपर्क ठेवा. 100% तुम्हाला योजना मिळून जातील. आमचे दादा आहेत ठाण्याला, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना आता काही गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत की आमच्या तालुक्यामध्ये या अडचणी आहेत. मग ते काय करतील, कुठून कसं आहे, पण आपल्या भिवंडी ग्रामीण मध्ये त्यांचं लक्ष आहे. आतापर्यंत 1500 ते 2000 जास्त लोकांना धान्य देण्याचं काम या ठिकाणी दिलेलं आहे. शिवसेनेने नेहमीच 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलेलं आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला देतो का गेल्या पक्ष स्थापनेपासून शिवसेनेने समाजसेवाचा वर्ग जास्त घेतलेला आहे. त्याचं एक आता उदाहरण सांगतोय. जेव्हा ही अँब्युलन्स कोणाला माहित नव्हती तेव्हा पहिली अँब्युलन्स या ठाण्यामधूनच गेलेली आहे. धर्मवीर दिघे साहेबांच्या याच्यातून गेलेली ही अँब्युलन्स दिलेली आहे. कारण शिवसेना हा पक्ष 2 समाजासाठी समाजकारणच करत असतो. दुसरी गोष्ट इथं या संस्था आहे डिग्निटी फाउंडेशन आणि साहेबांची संस्था यांच्या माध्यमातून जे वाटप केलं जातो खरोखर एक चांगल्या प्रकारचं गोरगरिबांना ज्यांच्या वरिष्ठ लोकांना ज्येष्ठ 55 वर्षाच्या पुढील लोकांना हे धान्य वाटप करता एक अतिशय अभिमानाची गोष्ट इथं सांगावीशी वाटते. कारण घाटासाहेबांबद्दल फक्त ऐकूनच होतो मी. ते दुसऱ्या पक्षामध्ये होते, आम्ही दुसऱ्या पक्षाचं काम करत होतो. परंतु त्यांची समाजकार्याची जी पद्धत आहे ती व्याख्यानाजोगी आहे. मी परमेश्वराला एकच सांगितलं, अशा माणसाचं पुढे उन्नती व्हावी आणि आमचा माणूस विधान भवनात जावा हे परमेश्वराला घराने घालतो. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये घाटासाहेबांसारखा सच्चा कार्यकर्ता जावा ही विनंती करून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी सर्वांना माझा जय महाराष्ट्र. आदिवासी कक्ष आपले घाटाल साहेब कार्याध्यक्ष आज इथं ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. तर आपले आदरणीय घाटाल साहेब यांच्या प्रयत्नाने गोर गरीब गरजू आपल्या लाभार्थ्यांसाठी त्याही खेडेपाड्यात जाऊन जिथे तिथे जाऊन त्याही महिलांचा पुरुष पदाधिकाऱ्यांचा सर्वांचा एक छोटी मोठी मीटिंग आयोजित करतात. त्यावेळी ना त्या मीटिंग मध्ये ते लाभार्थी ज्येष्ठ लाभार्थी कुठल्या गावामध्ये किती आहेत अशा याद्या तयार करून त्यांच्यापर्यंत हा लाभ त्यावेळी देतात. खरोखरच त्यांचं कौतुक करू तितका कमीच आहे. तर त्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या संस्थेच्या मार्फत हा धान्य वाटप करायचा कार्यक्रमाचं नियोजन आज केलेलं आहे. तरी सुद्धा आज मी घाटाल साहेब आणि त्यांचं सहकार्य पूर्ण टीमचं मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो. का अशी घाटाल साहेबांच्या सारखं कार्यकर्ते मिळायला आपल्याला खूप कमी आहेत. असं कार्य करणारे कार्यकर्ते मिळायला खरोखरच खूप कमी आहेत. त्यांचं ना कार्य खूप छान प्रकारे चालू आहे. आतापर्यंत त्याही शिवसेनेचं पद त्यांना थोड्या दिवसात त्यावेळी प्रवेश केला. तर त्या दिवसापासून तर आतापर्यंत त्याही कामाला लागलेले आहेत. ज्या ज्या गावामध्ये खेडेपाड्यामध्ये जाऊन जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना भेटी देतात, त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवतात. खेडेपाड्यात लांब जाऊन ते वाड्या साईडला सुद्धा जाऊन आता त्यावेळी ब्लँकेट वगैरे यांचं सुद्धा वाटप केलेलं आहे. राशन धान्य सुद्धा वाटप केलेलं आहे. आम्हाला सुद्धा त्यावेळी आमंत्रण केलेलं होता, पण काही आम्हाला काम निघाल्यामुळे आम्ही तिथे पोहोचलो नाही. मग खरोखरच त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना मी धन्यवाद देतो. आज के लिए बस इतना ही. सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.